महाराष्ट्राच्या पहिल्या असतील अशा प्रकारचं नियोजन करते, काय सांगाल? ज्या पक्षांकडे चेहरे आहेत कोण कोण? बिलकुल आहे. राष्ट्रवादीमध्ये ताई आहे, सुप्रियाताई आहे, शिवसेनेमध्ये रश्मीताई आहेत. तर महाराष्ट्राच्या स्थापनेला जवळपास 6 दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटलाय, पण अद्यापही आपल्या राज्याला महिला मुख्यमंत्री लाभलेला नाहीत. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला मुख्यमंत्र्यांची चर्चा होतेय. त्याचं झालं असं की काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांना संभाव्य महिला मुख्यमंत्री पदाविषयी विचारलं असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं आणि तिथूनच राजकीय चर्चेला तोंड फुटलं. आता महिला मुख्यमंत्री म्हणजे कोण चेहरा? हे नक्कीच आनंद आहे मला की महिला मुख्यमंत्री झाली तर, कारण प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राला नेहमीच महिलांनीच आपल्याला बघितलं असेल की 35% आरक्षण आपण लागू केलं. 50% आरक्षण करण्यामध्ये सुद्धा आपलं राज्य सगळ्यात पहिल्यामध्ये होतं. पण मला खूप आनंद होईल की महिला मुख्यमंत्री झाली तर. आणि मला असं वाटतं की सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेत. कोण कोण? बिलकुल आहे. राष्ट्रवादीमध्ये ताई आहे, सुप्रियाताई आहे, शिवसेनेमध्ये रश्मीताई आहेत, आमच्याकडे सुद्धा महिला आहेत. आणि शेवटी हा निर्णय निवडून आल्यानंतर जी मंडळी आमदार असतात ते ठरवत असतात. तर महाविकास आघाडी आणि महायुती दोनही बाजूंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चा सुरू आहे. अशातच वर्षा गायकवाडांनी काँग्रेसच्या नेत्यांची नावं घेण्याच्या ऐवजी थेट सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंचं नाव घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होऊ लागलंय. पण ज्या रश्मी ठाकरेंचं नाव वर्षा गायकवाड घेतायत त्या रश्मीताई राजकारणात येणार का, हाच खरा प्रश्न आहे. नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये. तर वर्षा गायकवाड यांनी ज्यांची नावं संभाव्य महिला मुख्यमंत्री म्हणून घेतली आहेत त्यांची कारकीर्द सुद्धा पाहूया. यातलं पहिलं नाव आहे सुप्रिया सुळेंचं. सुप्रिया सुळे 4थ्यांदा लोकसभेवरती निवडून गेल्यात. अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाची बाजू त्यांनी भक्कमपणे सांभाळली. बारामती लोकसभेमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये त्यांनी घवघवीत यशही मिळवलं. तर या उलट रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणापासून बरंच अंतर राखून असतात. पक्षाच्या मंचावरती जाणं त्या कटाक्षानं टाळतात, मात्र पक्षातील महिला आघाडीच्या कार्यक्रमांना त्या आवर्जून हजर राहतात. शिवसेनेमधल्या फुटीनंतर त्यांचा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातला वाढता वावर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. शिवसेनेमधल्या फुटीनंतर त्यांचा पक्षाच्या कार्यक्रमातला सहभाग सुद्धा वाढलाय. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमधल्या महिला नेत्या यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे आणि स्वतः वर्षा गायकवाड यांनी सुद्धा राजकारणात आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. पण महाविकास आघाडीमधील महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवर सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया काहीशी अशी आहे. मला माहिती आहे, पण पवार साहेबांची जिद्द आहे. काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचा आहे. हे खरं आहे की माहीत नाही, पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे. तर आजवर देशातल्या विविध राज्यांचं नेतृत्व महिलांनी केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. आता राजधानी दिल्लीची सूत्र आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांच्या हातात जाणार आहेत. एकेकाळी जयललिता यांनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं, पण पुरोगामीपणाचं बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र अद्याप महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी काही मिळालेली नाहीये. त्यामुळे यंदा तरी राज्याला महिला मुख्यमंत्री लाभणार का, हा प्रश्न